आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुतात्मा स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित। आताची ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। त्यांच्यासोबत या ठिकाणी राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित आहेत। हुतात्मा स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। महाराष्ट्र निर्मितीकरता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज हुतात्मा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा या ठिकाणी उपस्थित आहेत। हुतात्मा चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित। तर काल रात्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते। तर आज आपण पाहतोय या ठिकाणी एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सध्या सगळे नेते जे आहेत ते हुतात्मा चौकाला भेट देताना पाहायला मिळतात। आपण बघितलं तर उद्धव ठाकरे देखील दिलेली पाहायला मिळाली आणि आता आज जर बघितलं तर मुख्यमंत्री स्वतः देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत। आता जर अपडेट बघितली तर आता सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले पाहायला मिळतात। थोड्याच वेळात काही वेळातच तिथे आज मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। जी भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लढताना ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांना आज अभिवादन केलं जातं। 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। 1955 मध्ये झालेल्या एका घटनेदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 106 आंदोलक हुतात्मा झाले होते। या घटनेमुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली होती। तर काल रात्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात या ठिकाणी अभिवादन केलं। तर आता आपण पाहतो या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा या ठिकाणी हुतात्मा चौकात उपस्थित आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लढताना ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्या सर्वांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आजचा हा दिवस साजरा केला जातो। 21 नोव्हेंबर 1955 रोजी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात 106 आंदोलक हुतात्मा झाले। या घटनेमुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली आणि अखेरीस 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून 1965 मध्ये या ठिकाणी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले। त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्या सर्वांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। नोव्हेंबर 1955 रोजी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता, ज्यात 106 आंदोलक हुतात्मा झाले होते। त्या सर्वांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लढताना या हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा हा दिवस हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। 1955 मध्ये झालेल्या एका घटनेदरम्यान गोळीबार झाला होता, ज्यामध्ये 106 आंदोलक हुतात्मा झाल्याची माहिती आणि या घटनेमुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली होती। अखेरीस 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून 1965 मध्ये या ठिकाणी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली।
काल रात्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं, तर आता आपण पाहतोय हुतात्मा चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। तर थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार असल्याची माहिती। एक मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी सरकारकडे मागणी करून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला। हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून या ठिकाणी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आता अभिवादन करण्यासाठी उपस्थित। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।